काय करणार नाही, काय तो करील नाही महाराज. परिपाहे बीज शुद्ध आणली. तुझं शुद्धता पाहिजे तुझ्या भक्तीमध्ये, की अपेक्षित नको. कारण अपेक्षा जर ठेवली तर भगवंत पण तेवढंच देतो. निर्विकल्प. आणि ह्या परमात्म्याकडून आनंद पण कसा भेटतो, उपाधी रहित भेट. दळमळू शकत नाही. आपल्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण होत नाही. कारण देव मागे पुढे उभा राही सांभाळीचा आली या आघात निवाराया. तो माग पुढे आपल्या उभा राहतो. कारण भक्ताला सावलीप्रमाणे एक वेळेस आपले स्वजन आपल्याला विसरते ना, आपण स्वतःला पण विसरू, पण देव एक क्षण पण आपल्याला विसरत नाही. कारण तो नाथांच्या घरी नाथा घरी आहे माझा सखा पांडुरंग. नाथांच्या घरी राहून त्यांनी 32 वर्ष सेवा केली. नवे चोकोबांच्या घरी डोरे ओढली त्यांनी. म्हणजे काही नाही, प्रत्येक काम केलंय भगवंतानी भक्तासाठी. परंतु भक्त पण असाच पाहिजे. कारण ते एक प्रमाणे बघा की भक्त त्या प्रतीचा जर असेल, कारण निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म आणि निर्धार हे वर्म चुकू नये. कारण प्रेम देवाचे देणे, प्रेम ही देवाचं देणे आणि तो नित्य देत राहतो. कारण प्रत्येक गोष्ट संपू शकते, परंतु प्रेम हे कधी संपत नाही. म्हणून बघा, जे साधू संतांनी केलं, ज्ञानोबारायांनी केलं, तुकोबारायांनी केलं, एकनाथ महाराजांनी केलं, नामदेव महाराजांनी केलं, त्यांच्याकडे परमार्थाचा वारसा होता. परंतु जी भक्ती आपल्याला आपल्या श्रीपाद बाबांनी दिली, रामदास बाबांनी दिली किंवा पांडुरंग दादांनी दिली, ती भक्ती आता जगात परमार्थिक लोक खूप आहेत. परंतु ही भक्ती, त्या दिवशी राऊत भाऊंच्या बोलण्यातून मी ऐकलं की ती वासकर फडाचं कुठतरी कीर्तन चालू होतं, तिथं गेलते. आणि गेल्याच्या नंतर ना त्यांच्या संवादातून असं कळलं की बाबा हे सहज भेटत नाही. जे आपल्याला दिलेलं आहे संतांनी हे सहज भेटत नाही. कारण हे तत्व अनादी काळापासून, संप्रत काळापासून चालत आलेले जसं तसं. आणि कुठलाही विचार न करता हा योग्य हा अयोग्य कुठलाही विचार न करता आपल्याला सहज दिलंय की हा खाणारा होता का, तो पिणारा होता का, तो चोर होता का, तो लबाड्या करत होता का, हे पाहिलं नाही त्यांनी. फक्त एवढंच पाहिलं की हे जन बुडतंय बाबा आणि यांना ह्या संसार सागरातून, ह्या दुःखरूपी भवसागरातून आपल्याला काय करायचंय, बाहेर काढायचंय. यांना जो खरा आनंद घेण्याकरता, कारण मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे. आणि बघा, शौनकादी ऋषींनी सुतांना प्रश्न विचारलेला की श्रेयसाम यद्भवे श्रेय पावनानाम च पावनम कृष्ण प्राप्ती करत शाश्वत साधनम तद्वदाधुना. म्हणले हे सूत महोदय, सूत हे लहान होते शौनकांपेक्षा, पण म्हटले कृष्ण प्राप्तीचं साधन असं सांगा आम्हाला कलियुगामध्ये की जेणेकरून आमच्या अंतःकरणाचं समाधान होईल. भक्ती ज्ञान वैराग्याने परिपूर्ण अशी भगवंताची साधना आम्हाला करता यावी. त्यावेळेस भगवंताचं हे नाम सांगितलेलं की जे नाम आपल्याला सहज दिलं, आपली योग्यता न पाहता. आणि त्याच्यामुळं आज त्यांची ती कृपाच आहे. अनुग्रह देणं म्हणजे काय, एक प्रकारे संतांची कृपा आहे. साधूंनी कुठलाही भेदभाव न करता आपल्याला दिलं. परंतु काय होतं, आज आपण जर साधना करायला गेलो तर आपल्या ठिकाणी, म्हणजे मी असो कुणी असो, लगेच कीर्तन आलं, प्रवचन आलं किंवा थोडंसं ज्ञान झालं की आपल्याला काय वाटतं हे माझ्यासारखं कुणीच नाही. परंतु ज्यावेळेस ज्ञानोत्तर भक्ती आपण करू, ज्ञान झाल्याच्या नंतर ही ज्ञान गिळूनी गावा गोविंदगा, ज्यावेळेस ज्ञान होतं आणि ज्ञानाच्या पुढची स्थिती ती म्हणजे भक्ती. त्या भक्तीमध्ये जे सुख भेटतं, कारण भक्ती प्रेम सुख नेनवे अनिका पंडिता वाचका ज्ञानी असे. कितीही ज्ञान जरी असेल आणि त्याच्याकडचं भक्ती नसेल, त्याच्याकडचं प्रेम जिव्हाळा नसेल, तर ती काय क्षुल्लक आहे, क्षणभंगूर आहे. कारण बघा, भूक लागली म्हणले, खूप स्वयंपाक बनवलाय आणि नुसता वरून अंगाला लावला तर पोट भरणार नाही, त्याचं सेवन करावं लागणार आहे तरच ती तृप्ती होणार आहे. त्याप्रमाणे भक्ती प्रेम आपल्या अंतःकरणात उतरलं पाहिजे. कारण अंतःकरणाची स्थिती जर चांगली असेल, अंतःकरणामध्ये भक्ती जर उतरलेली असेल, तरच आपण तो ब्रह्मरस येऊ शकतो आणि चोखू शकतो, त्याचा आस्वाद घेऊ शकतो. आणि जसं की म्हटले, आंबा पूर्ण पिकला आणि पिकल्याच्या नंतर तो जर म्हटले कापून खाण्यामध्ये जो आनंद नाही, तो चोखून खाण्यामध्ये आनंद आहे. बघा, पूर्वीची लोक आंबा हा चिरून कधीच खात नव्हते, कारण पूर्वी रासायनिक खतं वगैरे काही नसायची.
आणि किड आळ्या पडायचा प्रश्नच येत नव्हता. आता निश्चित काळे वगैरे, कारण ते कृत्रिम रीतीने पिकवले जातात. परंतु पूर्वीच्या काळी झाडाचा आंबा पिकलेला काढला, धुतला, थोडं पिळून टाकायचे त्याचा ते रुचिक असलेला आणि लगेच तोंडाने काय करायचे, चोकून चोकून खायचे. कारण आंबा चोकून खाण्यामध्ये जो आनंद आहे तो कापून खाण्यामध्ये नाही. तसं भगवंताची भक्ती जी आपल्याला ज्ञान होऊन पण आपण जर मला काही कळत नाही म्हणजे जाणूनही नेणं ते करी माझ्या मना, जाणून पण नेणचं जर राहिलो ना तर देव तो आनंद आपल्याला देत असतो. परंतु आपण जर म्हटलं ना माझ्या इतकं शहाणं कोणच नाही, मला माझ्याकडे ते ज्ञान आहे, मी सगळं काही बोलू शकतो, मला सगळं काही कळतंय, हा मी आला की लगेच काय होतं तिथं, कारण अहम ममतेच्या लवड चवडी, कारण अहम आला, मी आला की तिथं देव लगेच दूर जातो. कारण ते म्हणतात ना मी तुपणाची ते एकची गोंगडी पांघरू हरी असं एक गवळण आहे की बाबा मी तुपणा ते तर पुन्हा जाऊ दे दुरी एकच गोंगडी पांघरू हरी. हा, मी तुपणा जाऊ दे दुरी एकची गोंगडी पांघरू हरी. म्हणले मी तू पण काय झालं पाहिजे, दूर झालं पाहिजे. आणि बघा साधू संत सांगतात की आपल्यामध्ये ही भक्ती आली पाहिजे, कारण आपला मी गेला तरच आपण भगवंत स्वरूप होऊ शकतो. पण त्याच्या पुढे पण जाऊन जर आपला मी तो अलिप्त ठेवायचे, कारण काल्पनिक द्वैत जर आपण मांडलं, जसं की म्हटले साखर आणि पाणी जर एक झालं तर त्याचं सरबत होतं बाबा, ते उतरते पूर्ण साखर विरघळली जाते. परंतु तीच साखर आणि पाणी जर अलिप्त केलं तर त्याच्यातून अजून वेगळा आनंद, आपण वेगळं पदार्थ बनवू शकतो. तसे म्हणलं नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी बघतो तू देव आहेसे करी. म्हणले तू देवच राहा आणि मला बघतच ठेव, कारण त्याच्यामध्ये जो आनंद आहे तो इतरत्र आनंद नाहीये. आणि तो आनंद जर आपल्याला घ्यायचा असेल, आता आपण प्रवचन ऐकतोय 2-3 दिवस झालं किंवा संवाद साधला जातो साधकांमध्ये, कारण बघा साधनेतून जे येतं ते साच आणि मवाळ मिथले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. म्हणले जे साधनेतून येतं ते मवाळ असतं, साच असतं, सत्य असतं. जसं शुद्ध पाण्याचा झरा असतो, स्वच्छ वाहत असतो आणि त्याचं पाणी पिण्यासाठी एकदम स्वच्छ आणि आरोग्यासाठी चांगलं. तसं म्हणले साधकाच्या साधनेतून जे येतं, जे चिंतनातून येतं, त्याचा परिणाम सामान्य जीवावरती होत असतो. म्हणून आपल्यामध्ये जे काही साधक असतात, लहान मुलं असतात, कित्येक महिला असतात, काय करतात सहज त्यांच्या बोलण्यातून एखाद्याला बोध प्राप्त होतो, जी एखाद्या महाराजांच्या कीर्तनातून ज्ञानातून होत नाही. ती का होतं बरं? कारण नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की नराचा नारायण होऊ शकतो. नवे कितीही दुर्गतीला गेलेला माणूस चांगल्या म्हणजे भगवत धामापर्यंत जाऊ शकतो. परंतु आपल्या अंतकरणाची मलिनता, कारण आपण जर एकाग्रतेने चिंतनाला बसलो, कारण सुरुवातीला चिंतनासाठी अट्टहास करावा लागतो, मन पैरा पळतं, मन एका ठिकाणी थांबत नाही. नाम तर आपल्याला प्राप्त झालंय, पण बघा सुरुवातीला मला नाम भेटल्यावर मी काय म्हणायचे, आता मी चिंतनाला बसते पण तेव्हा असं घडू दे, आणि तसं घडतच नव्हतं. मग मी म्हणायचे काय खरंय देवाचं. मग 2-3 महिने चिंतन सोडून दिलं, करतच नव्हते. आणि परत एका ठिकाणी गेल्यावर मी पाहिलं की मुली ओक्साबोक्षी रडतात, असं का होतंय बाबा आणि मला का होत नाही. आणि सद्गुरूंचा दृष्टिक्षेप पडावा एवढी साधकाच्या अंतकरणात, म्हणजे सद्गुरूंनी फक्त नजर जरी टाकली ना तरी साधकाला तृप्त होते. साधकाला जसं आईची नजर बाळासाठी असते ना, जसं म्हणतात कास आईचं बाळाचं तरी बघा लांबच आहे, ते नातं दूरच आहे, एवढं आनंदी नाहीये. पण बघा कासव आणि कासवीची पिल्ल नजर टाकली तरी पण काय होतात, तिची पिल्ल तृप्त होते. तसं सद्गुरूचा नुसता दृष्टिक्षेप जरी पडला ना तरी साधकाला वाटतं की माझं समाधान झालं. कारण आम्ही सुरुवातीला सत्संगाला जायचो ना, आम्हाला काही कीर्तन प्रवचन येत नव्हतं. आम्हाला वाटायचं फक्त आपल्या सद्गुरूंना आपल्याला पाहता यावं आणि सद्गुरूंनी एकदा तरी आपल्याकडे बघावं. आणि जर नाही बघितलं ना मग मनाला खंत लागायची. मग मला वाटलं अरे सगळ्यांना बोलतेत, सगळ्यांच्या डोक्यावरून हात फिरवतेत, माझं चिंतन नाही म्हणूनच असं होतंय. मी काही नाही, फक्त देवासमोर बसायचे आणि एवढंच म्हणायचे, मी डोळे झाकून बसते, तू चिंतन करून घे. मी फक्त माझ्या गुरुची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर ठेवायची की, आणि त्याच्यातूनच साधना होत गेली, त्याच्यातूनच अनुभूती येत गेली. कारण बघा
उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती आणि पूर्वतसे आत्मशिष्याची. सद्गुरू हा प्रत्यक्ष परब्रह्म असतो आणि तो प्रत्यक्षाने साधकाच्या अवतीभोवती असतो. कारण जसं गहार हिंदी आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी, त्याप्रमाणे म्हणले सद्गुरू कुठेही राहू द्या, परंतु आपल्या मनातली कुठलीही कल्पना त्याला लगेच कळते. कारण कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जोजी. कल्पतरू म्हणले भागवतामध्ये एक श्लोक आहे की चिंतामणी लोक सुखम सुरद्रू स्वर्ग संपदम प्रयच्छती गुरु प्रीतो वैकुंठम प्रियदर्शनम. म्हणले चिंतामणी एक असा मणी आहे, त्याच्या आपल्या मनामध्ये जी चिंता आहे ती त्याचं निवारण होतं. म्हणले कल्पवृक्ष असा वृक्ष आहे, जी कल्पना करील ती आपल्याला प्राप्त होतं. परंतु म्हणले गुरु असा आहे की जो कल्पनेच्याही पलीकडचं देतो. आपण कल्पना केली की आपल्याला वाटत होतं का की आपण चिंतन करील, प्रवचन करील, कीर्तन करील किंवा 4 लोक आपलं ऐकते ना, असं तरी आपल्याला वाटतंय का? वाटत होतं का? मला तर नव्हतं वाटत. कारण बघा मला आठवड्याला नॉनव्हेज लागायचं, हे लागायचं, ते लागायचं. परंतु एवढं परिवर्तन, कारण परमार्थ हा परिवर्तनाचा विषय. आपल्यात परिवर्तन झालं तरच आपलं बघून पुढचा आपल्याकडे बघून काहीतरी आहे बाबा या परमार्थात, म्हणून तो त्या दिशेने यायला वाटचाल करणार आहे. आणि जर आपणच परमार्थात राहून पण आपणच जर इतर लोकांप्रमाणे वागायला लागलो, कारण बघा कली असं आहे की भगवंतांनी सांगितलंय की कलीमध्ये एकच सार गोष्ट आहे आणि त्या एक सार गोष्टीमुळेच परीक्षित राजांनी कलीला या ठिकाणी राहण्याचं स्थान दिलेलं आहे. कारण कली सुरू झाला की भगवंत लगेच निजधामाला गेलेत. निजधामाला गेल्याबरोबर कलीची सुरुवात आहे. परंतु तरी पण म्हटले की तुम्ही कलीला का स्थान दिलं? कलीला हकलून लावत होता परीक्षित राजा. पण म्हटले याच्यामध्ये सार एकच आहे. कली कितीही भयान जरी असला तरी जो भगवंताच्या नामावरती त्याला कली काहीच करू शकत नाही. कारण कलियुग केवळ कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कारण या कलियुगामध्ये भगवंताचं नाम जर आपल्याला प्राप्त झालं, कारण बघा अजामिळाने पोराचं नाव घेतलं नारायण नारायण तरी त्याचा उद्धार झाला ना. आपल्याला तर बीज तत्व भेटलेले. कारण बघा, कारण साधू संत एवढे दयाळू होते ना, आपल्याला दया येते पण तेवढ्या पुरती. तो आपल्या मनाविरुद्ध वागला की लगेच आपल्याला वाटतं जाऊ द्या काय करायचंय आपल्याला, तोच आपला ऐकत नाही असं वाटतं. परंतु साधू संतांचे एवढे अनंत उपकार आहेत की त्यांनी आपल्याला सहज, म्हणजे आपण जरी कृतज्ञ वागलो, अपकाराने जरी वागलो तरी त्यांनी आपल्यावरती उपकारच केलेले आहेत. म्हणून जे भेटले आपल्याला ते अनमोल आहे. त्याच्यासारखं या जगामध्ये दुसरं काहीच नाही. म्हणून मला तर माझ्या जीवनामध्ये असं वाटतं की कारण सद्गुरू हे सर्वत्र येतं. माझा स्वतःचा अनुभव सांगते मी, कारण मी प्रत्येक क्षणाला माझ्या सद्गुरूंना अनुभवते. कारण माझ्या जीवनामध्ये माझी एवढीच अपेक्षा होती की मला माझ्या सद्गुरूची संगती घडावी. कारण सद्गुरू सेवा दे मज देवा जेणे सार्थक जन्माचे जडल्या ठाई मग भय नाही केल्या मागील कर्माची. दासी होते राणी झाले पदर लागता रायाच्या सद्गुरूने उंच बसविले हात पुरे नाही माझा. सद्गुरू ही अशी गोष्ट आहे साधकाच्या जीवनामध्ये की साधकासाठी सद्गुरू हाच देव आहे बरं का. कारण सद्गुरूमुळे आपल्याला ही ज्ञानाची अनुभूती येते आणि सद्गुरू देवाचाही देव असतो. कारण ब्रह्म सर्वांचे प्रकाशक सद्गुरू तयाचाही प्रकाशक. म्हणून आपल्या जीवनामध्ये एक क्षण पण त्या सद्गुरूंना आपण विसरायचं नाही. कारण आपण नामस्मरण करतो किंवा करणारे ही भावना पण आपल्या अंतःकरणात उठत नाही जर आपलं सद्गुरूंवरती प्रेम असेल तर. कारण शांतामाईंनी बघा त्यांना सखयानंदांचा एवढा ध्यास होता ना. माझी मावशी निंबोऱ्याला, तर साड्याला जाण्यासाठी ज्यावेळेस निंबोऱ्याहून रस्ता लागायचा तर जंगल असायचं. त्यांना जर विरह झाला ना अंतःकरणामध्ये की आता मला माझ्या पकालीवरती पाणी व्हायच्या घरची परिस्थिती तुटकी होती, त्यांची तुटपुंजी. जेवढं पाणी वाहून त्यांना भेटायचं भाकरी भाजी तेवढ्यावरच उदरनिर्वाह करायच्या त्या. आणि आमच्या मावशीची आत्या सांगायची, म्हणजे मावशीची सासूबाई, की भिंतीला भिंतच होती त्यांची. पण आम्हाला कधीच कळलं नाही. आम्ही म्हणायचो हिला जादू टोना केलाय, भुताटकी केली, या येड्यागत पावसात बसते,
चिखलाच्या गोळ्या खायच्या, झाडाच्या लिंबोळ्या खायच्या आणि कधी कधी तर रात्रीचीच म्हणल्या जायच्या तिकडे साड्याला. सगळी म्हणायची हिच्या गुरुनी हिला जादूटोणा केलाय. म्हणजे एवढा विरह त्यांना व्हायचा. त्यांच्या प्रत्येक अभंगाच्या शेवटी सखायाची संती म्हणे. काय बरं, शांताबाईंचं उदाहरण जाऊ द्या, निळोबारायांचं उदाहरण घ्या. कारण बघा, जर सद्गुरु भक्तीमध्ये अग्रगण्य कुणाला मानलं जातं तर निळोबारायांना. ते म्हणतात, अरे देवा, प्रार्थील्या वाचून आलास का? तुला इथं कुणी बोलावलंय का? तुझं काम आहे का? मी माझ्या तुकयाचा दावा करतोय म्हणले तुकोबारायांना. देव आणि सद्गुरू वेगळे नाही. क्षणात मूर्ती रूप पालटलं की काय झालं, तुकोबाराय झाले. परंतु अंतःकरणाची स्थिती अशी पाहिजे की अरे माझा सद्गुरूच माझ्यासाठी देव आहे. कारण बघा, जे अज्ञान प्रत्येक जीव जन्माला येतोय. आज या पृथ्वी तलावरती अनेक जीवजंतू येतात, परंतु मनुष्य योनी सर्वात श्रेष्ठ आहे. आणि या योनीमध्ये पण अनेक ज्ञान असणारी लोक येतात. आपल्याला ज्या विषयाचं ज्ञान माहित नाही, प्रत्येक सूक्ष्म अणुरेणूचं सुद्धा ज्ञान आहे लोकांना, परंतु त्या भगवंताचं सूक्ष्मातील सूक्ष्म भगवंत आणि जो म्हटले सर्व गगनाहून वाढनामा आहे, जो सर्वत्र आहे, पाहायला गेलं तर सगळं विश्वच त्याचं या. असा एवढा मोठा प्रभू पाहायला गेलं तर सूक्ष्म, अणुपेक्षाही सूक्ष्म असा तो देव आहे, जो भगवंत आहे. त्याची अनुभूती आणून देतात असे सद्गुरू. म्हणजे सद्गुरू हे सर्वात श्रेष्ठ आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंवरती विश्वास ठेवायचा. कारण विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होई त्याचे. म्हणले विश्वास एवढा पाहिजे. ज्याप्रमाणे म्हणले, मला वाटतं त्या वानराच्या पिल्लाचं नाव गंधमादन नाव होतं का काय की, वानराचं पिल्लू होतं एक छोटं. आणि ज्या वेळेस रावणाच्या लंकेमध्ये सर्व गेले लंकेची नासधूस करायला, सीतामाईला सोडून आणायला, रावणाने पकडलं त्याला आणि म्हटले तू कुणाचा? तर तो म्हटला मी रामाचा. तो म्हटला तू फक्त म्हण मी रावणाचा आहे, मी तुला सोडून देतो. पाहिलं तर किती रावणाच्या मुठीमध्ये ते वानराचं पिल्लू बसलं होतं. आणि तो म्हटला नाही, मी नाही म्हणणार मी रावणाचा आहे, मी रामाचाच आहे. तो म्हटला, अजून थोडी मूठ घट्ट केली त्याने, तरी पण म्हटलं मी रामाचाच आहे. शेवटपर्यंत त्याची निष्ठा, शेवटी नाका तोंडातून रक्त आलं तरी पण त्याची निष्ठा ढळली नाहीये. म्हणून बघा की आपली निष्ठा जर प्रबळ असेल तर तुकोबाराय म्हणतात, पाषाण जरी असेल, तुम्ही पाषाणावरती जरी निष्ठा ठेवली तरी त्याचा देव होऊ शकतो. मग म्हणले एखादा दुर्जन तुमचं काय बिघडवू शकतो? नाही बिघडवू शकतो. परंतु आपल्या अंतःकरणातली श्रद्धा एवढी महत्वाची की एक क्षण पण ती ढळली नाही पाहिजे. आणि जर आपली श्रद्धा, कारण श्रद्धा मनात लभते ज्ञानम, श्रद्धा जर असेल तर ज्ञान होतं. आणि ते ज्ञान जर टिकवायचं असेल तर आपल्या अंतःकरणामध्ये भक्ती पाहिजे, अनन्यता पाहिजे. कारण अनन्यता म्हणजे काय? तन मन आणि धन, पण तीही कुठल्या अपेक्षा विरहित. कारण अनपेक्ष सुचिर दक्ष, म्हणजे कुठलीही अपेक्षा न करता जर भक्ती केली ना तर भगवंत, जसं तुकोबारायांच्या घरचे जर गेले ना, देव खाली बघायचा का तर त्याला ओझ वाटायचं, हा कधी माझ्याकडे मागतोय, कधी माझ्याकडे मागतोय. तसं देवासाठी देवाची भक्ती करा, आपल्या स्वतःसाठी देवाची भक्ती नाही करायची किंवा सद्गुरूंची भक्ती. की तुम्ही ज्या स्थितीमध्ये, कारण ज्याही भीती राखे राम ताही विधी रही, ज्या स्थितीमध्ये भगवंत ठेवतोय ना त्या स्थितीमध्ये जर आपल्याला राहता आलं, त्याचं सुख दुःख जर आपल्या चित्तावरती नाही झालं, म्हणजे एखादी चांगली घटना घडली म्हणून खूप आनंद झाला म्हणले मला, आणि एखादी वाईट घटना घडली लगेच दुःख झालं, आणि साधना करतोय, देवाच्या गप्पा मारतोय, म्हणतोय की मी जे असेल तसं स्वीकारतोय, परंतु सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न बजावे, आणि लाभा लाभो न मानावे मना माझे. म्हणले सुखी संतोष न यावे, सुख झालं म्हणून खूप आनंद नाही मानावा किंवा दुःख झालं म्हणून रडत नाही बसावं. कारण लाभ किंवा हानी जे काही आहे त्याच्या इच्छेने होतंय. फक्त प्रत्येक स्थितीमध्ये आपलं मन कुठं राहतंय हे महत्वाचं आहे. कारण मनाने परमार्थ करायचं आपल्याला. जे आपण वाचनी बोलतोय हे पण संपणार, जे हाताने करतोय ते पण कधीतरी संपणार आहे, ते पण नाहीच होणार आहे. परंतु जे मनाने करतोय ते आपल्याला इहलोकी पण कामाला येणार आहे आणि परलोकी पण कामाला येणार आहे. बघा, प्रत्येकाला वाटतं की मुखामध्ये नाम आलं की मोक्ष भेटावा, मोक्षासाठीच प्रत्येक जण भक्ती करतो. परंतु खरा जो साधक असतो ना तो म्हणतो, देवा
मला मोक्ष नाही भेटला तरी पाहिजे, परंतु तुझी भक्ती मला प्रत्येक जन्मामध्ये पाहिजे. कारण भक्तीमध्ये जे सुख आहे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, आणि प्रेमाविना नाही समाधान. म्हणले जे प्रेम आहे, कारण ते म्हणले मला नरकात जावं लागलं ना तरी मी जाईन, भक्त जात नाही, जावं लागल तरी मी जाईन, परंतु मला तुझं भक्ती करण्यासाठी परत परत जन्म देईन. घेईन मी देवा याचसाठी जन्म. म्हणले तुझी चरण सेवा साधाव्या, म्हणले तुझी चरण सेवा करण्यासाठी मी परत परत जन्म घेईन. मला परत परत जन्म घेण्यामध्ये आनंद आहे. मला मोक्ष पण नको, कारण भक्तीची गोडी जर लागली ना, लहानचा बोले म्हण लागली से गोडी, ते जीवेन सोडे ऐसे झाले. म्हणले एखाद्याची जर आवडीची गोष्ट पुढे मांडली, आपल्या आईचं हातचं जेवण घ्या. समजा वर्षभर आपण कुठेतरी बाहेर राहिलोय, आईने साधं पिठलं भाकरी बनवलंय किंवा चुलीवरची भाकरी भरीत बनवलंय, दररोज आपण तूप रोटी खातोय, हॉटेलमध्ये खातोय, परंतु ज्यावेळेस आईपाशी जाईल, एक भाकरी खाणारा माणूस 2 भाकरी खाल्ले तरी त्याच्या मनाचं समाधान होत नाही. कारण का? कारण त्याच्यामध्ये जी गोडी असती ती काय होती, चित्ताला पोट भरलं तरी वाटतं अजून खावं, अजून थोडं खावं. का? कारण मनाला ती ओढ लागलेली असती, येणे सोसे मन झाले हवं भरी. कारण मनाला सोस भरला पाहिजे. बघा, म्हणजे मला ज्या वेळेस चिंतनाला बसं वाटतं, माझा अनुभव सांगते, असं माणसं आवर्जून चिंतनाला बसतात, आवर्जून चिंतनाला बसते. परंतु मला ज्या वेळेस वाटतं ना, आता अंतःकरणातून की बाबा की आता मला खूपच आठवण होती भगवंताची आणि मला चिंतनाला अनुसंधान तर असतंच आपलं, परंतु बघा बाळ जर ज्यावेळेस बाळाला भूक लागते त्यावेळेस आईला ऑटोमॅटिक बाळाची आठवण होती. ती किती पण कामात असू दे तिला लगेच जाणवतं, कारण ती अंतःकरण जोडलेलं असतं. त्याप्रमाणे ज्यावेळेस आपल्याला वाटतं ना की बाबा आता आपण चिंतनाला बसावं, मनामध्ये एक प्रकारचा असा विरह निर्माण होतो, उद्विग्नता होती. जरी आपण हाताने जरी काम करत असेल तरी चित्त आपलं कायम तिकडं धाव घेतं ना, त्यावेळेस आपण लगेच चिंतनाला बसायचं, कारण लगेच लिंक लागते. एका सेकंदाचा पण विलंब लागत नाही, कारण चित्त लगेच त्या भगवंताच्या नामाला जडलं जातं. ज्याप्रमाणे म्हटले की म्हणजे उदाहरण मला नाही आठवत, परंतु म्हणले चित्त चैतन्य होता भेटी, चित्त आणि चैतन्य एक होतं, म्हणजे जीव आणि परमात्मा एक होतो. त्यावेळेस जे आनंद उपभोगायला भेटतं, मग म्हणतात अरे 2 तास बसलं तरी डोळे उठू वाटत नाही, कारण चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला आणि उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देत. म्हणले चित्ताला ना ती गोडी लागती, डोळे उघडू वाटत नाहीत, मग आज वाटतं अजून बसावं, अजून बसावं, अजून कितीही खाल्लं तरी पोट भरत नाही. त्यामुळे आपल्या चित्ताला जर गोडी लागली ना, कारण बघा जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या, आणि तुर्याच्या नंतर उन्मनी अवस्था असते, आणि त्या अवस्थेमध्ये जी आपल्याला सुख उपभोगायला भेटतं, कारण उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देत. मग कोण काही म्हणत असू द्या किंवा जगात काही घडत असू द्या तरी आपलं एक लक्ष भगवंताकडेच राहतं. कारण मग त्याला संसारात जरी एखादी हानी झाली किंवा नफा झाला तरी तो म्हणतो होत राहते प्रारब्ध गतीने. ताटातलं अन्न जरी भेटलं तरी तो काय म्हणतो, ईश्वराच्या कृपेने आज हे होतं, हे भेटतंय मला. त्याचं सुख दुःख तो मानत नाहीये, कारण मन भगवंताशी एकरूप झालेलं असतं, पण कर्म आपण सोडू शकत नाही, म्हणून आपल्याला कर्म करणं भागच आहे. परंतु कर्म करत असताना पण भगवंताचं अनुसंधान जर आपलं राहत असेल तर ती आपल्यावरती आपल्या बाबांची सगळ्यात मोठी कृपा आहे. खूप साधक आहे त्या, आता सध्या इतके साधक आहे, जिथं जाईन तिथं श्रीपाद बाबांचे साधक आहेत, रामदास बाबांचे साधक आहेत, परंतु त्यांना नामाची आठवण पण नाही कित्येक जणांना की आम्हाला नाम दिलंय. परंतु आपलं काहीतरी सुकृत आहे, पूर्व सुकृताचा, पूर्व अभ्यासाचा, आणि दास सद्गुरूचा तोची जाणे. म्हणले पूर्व सुकृत आहे म्हणून काय होतंय, आपल्याला अनुसंधान राहतंय, नवे नवे आपल्याला सत्संगाची ओढ लागते. आणि कारण बघा सत्संग आपल्याला दररोजच सत्संगाला जाणं गरजेचं, म्हणजे जाऊ शकत नाही आपल्या कर्मामुळं. कधीतरी प्रवचनाला जाऊ शकतो, कीर्तनाला जाऊ शकतो, कधी कुठं चर्चा चालू असेल साधकांची आपण जाऊ शकतो, मोबाईल वरती ऐकू शकतो. परंतु सगळ्यात मोठी सत्संगती म्हणजे काय, तर संतांनी दिलेलं जे तत्व आहे त्याचं जर आपण नित्य नेमाने नामस्मरण करत राहिलं तर त्याच्यातून जे विचार येतात ती विचारांची एक प्रकारे धारा असते. ते विचार म्हणजे सद्विचार आहेत. कारण
संतांच्या नामाची संगत केल्यामुळे आलेले जे विचार असतात ते सद्विचार असतात. त्याच्यामध्ये वाईट विचार येतच नाही. भगवंताविषयी, भगवंताच्या भक्तीविषयीच आपल्या एखाद्या जीवाची अधोगती कशी होती, त्याचं तो ऊर्ध्वगतीला कसा गेला पाहिजे, असे चांगले विचार येतात. आणि हे विचार आपल्या अंतःकरणात येतात. म्हणजे एक प्रकारे संतांची ती कृपा असते की संत सांगतात की अरे तुला जी अनुभूतीला येते ते तू इतरांना पण सांग, जेणेकरून काय होईल, तो पण हा आनंद उपभोगल. कारण संतांनी बघा, कारण हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, देणे घेणे सुखची वरी होऊ दे या जगा. काय म्हणले, ब्रह्मविद्येचा सुकाळ करीन. सुकाळ म्हणजे काय, अरे कितीही न्या ती कमीच पडणार नाहीये. तसं म्हटले, आपल्याला एखादी वस्तू आपण जर शेजाऱ्याला दिली तर लगेच आपल्याला काय वाटतं, त्याने आपल्याला काहीतरी रिटर्न द्यावं बरं का. आता मी माझंच उदाहरण सांगते दैनंदिन जीवनातलं बरं का. काय झालं, आमच्या वडिलांच्या घरी केळीचा बाग आहे आणि मग केळी आणली, म्हणलं आता घरचीच आहे, आणली गाडीमध्ये, सर्वांना वाटली, सर्वांना दिली. आणि मागच्या 2-3 दिवसात मध्ये काय झालं, म्हणजे जांभळं वगैरे आणलेली छोटी छोटी पोरं होती, मी देऊन टाकली सगळ्यांना. आणि 2 दिवसांनी शेजारची पोरगी प्लेटमध्ये एक कापण्या घेऊन आली खायला. आणि आमचं बाळ नुसतं तिच्या कापणीकडे बघायचं आणि ती काही कापणी देईना, प्लेट झाकून ठेवली. मला अंतःकरणाला असं वाटलं की अरे आपण आहे ते लगेच देतोय आणि ती साधी एक कापणी देऊ शकत नाही. म्हणजे बघा, सामान, मी माझं उदाहरण देते, म्हणजे मी लगेच कापण्या बनवल्या तिला, लगेच त्या दिवशी आमच्या सासूबाईंनी मी बनवलं. कारण लेकरांचं काही गासभर खाणार, तिची इच्छा गेली त्याच्यावरती. पण माझ्या चित्तामध्ये लगेच काय आलं की बाबा आपण तिला काही पण देतोय, पण ती आपल्या बाळाला एक कापणी देऊ शकत नाही. कारण बघा, सामान्य जीव काय करत असतो, कुठलीही गोष्ट दिली तरी लगेच आपण परतीची भावना रखतो, अपेक्षा ठेवतो किंवा त्याच्यातून काहीतरी. परंतु संतांचं काही नसतं, कारण ते सहज उदार, संत उदार म्हणजे संत उदार. कारण उदारता का म्हणावी, संतांनाच उदारतेची उपमा का द्यावी, कारण कुठलीच त्यांनी कधी सेवेची अपेक्षा केली नाही किंवा कुठल्या धनाची, संपत्तीची कुठलीच अपेक्षा केली नाही. त्यांनी सहज आपल्यालाही दिलेलं आहे. आपल्याकडून त्यांनी त्यांची सेवा घडावी ही सुद्धा अपेक्षा केली नाही कधीच. मी तर म्हणजे दादांचा सहवास नाही घडलेला, बाबांचा नाही घडलेला, परंतु आज एक प्रकारे हे विचार म्हणजे त्यांची संगतच आहे. परंतु ते म्हणायचे अरे आम्हाला भाकरी नाही दिली तरी चालेल, कधी आलोच तुमच्या दारात तर तांब्याभर पाणी द्या, पण दिलेल्या नामाला कधीच विसरू नका म्हणून. काय एवढी उदारता, कारण त्या नामातून जीवाचंच कल्याण आहे. म्हणून बघा, जीवाचं कल्याण हे, आपलं कल्याण हे आपल्या हातात आहे. फक्त आपल्या मनाला तिथं चिटकवायचंय. मन एकदा जर चिकटलं ना, जसं की आता मोबाईल, की मोबाईलनी एवढा आविष्कार केलाय, आता मोबाईल वरती एवढं मन चिकटले, आपण प्रवचन ऐकता पण व्हॉट्सअपचे वरचे मेसेज बघतो का नाही, कारण म्यूट केलेला असतो मोबाईल. तिकडून मेसेज बघायला काय हरकत आहे, स्टेटस बघायला काय हरकत आहे, कारण मन आपलं लगेच बाह्य गोष्टींना चिकटतंय. परंतु भगवंताचं नामाला जर ते चिकटलं तर एक क्षण पण ते सोडत नाहीये. कारण काय म्हटले, सीताराम 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 कहिए, जाहे बिधी राखे राम ताहे बिधी रहिए. म्हणले मुख में हो राम नाम, राम सेवा हात में, तू अकेला नहीं प्यारे, राम तेरे साथ में. म्हटले तू फक्त भगवंताचं नाम घे, तुला दुसरं काहीच करायची गरज नाहीये. जर आपण त्याच्या नामाला एकदा आपल्या मनाला फक्त तिथं बसवलं तर मन परत माघारी येत नाही. कारण एकदा तिथं गेलं ना, मन मारून येऊन मन करा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्यावेळेस ताटीचे उपदेश मुक्ताबाईंनी केले त्यावेळेस त्यांनी ज्ञानेश्वरांना सांगितलं की तुम्ही असा आक्रोश करत बसू नका किंवा दुःख मानून घेऊ नका की हे जगत कसं आहे. तुम्हाला जर जगाचं कल्याण करायचं असेल तर तुमचं मन मारून टाका म्हणले. आणि मन काय म्हणले, मनही राम झाले, मनही राम झाले. आणि निवृत्तीपासून प्रवृत्तीपासून निवृत्तीशी आले. म्हणले जर आपल्याला मनाला नामाशी संगत करायची असेल तर मनच मारून टाका. कारण मन मारलं तर बघा आपल्याला सामान्य स्थितीमध्ये राहता येतं. आणि आपण जरी भगवंताची नाही आठवण काढली ना, आपण किती पण व्यस्त असू द्या तरी एक क्षण पण आपलं अनुसंधान हालत नाही. तुम्ही काही डोळे झाकून बसू नका, काही म्हणजे कितीही व्यस्त राहा तरी पण नाम एक क्षण पण आपल्यापासून आपलं नाही.
जसं की आपण म्हणतो की श्वासाकडे लक्ष द्या, असं करा तसं करा, परंतु ते लक्ष देण्याची, कारण प्रत्येक भिंतीपाशी बसलं त्याच्यातून स्पंदन जाणवतं, कुठं पण बसा प्रत्येक गोष्टीतून स्पंदन जाणवतं आपल्याला, कारण परमात्म्याचं नाम हे भरून करून उरलेलं आणि ते आपल्याला प्रत्येक क्षणाला जाणीव करून देतं. म्हणून आपण फक्त त्या नामस्मरणावर राहायचंय, कारण नाम जर धरलं आपल्याला तर तेच मार्ग दाखवणार आहे आपल्याला, बरं का. म्हणून फक्त नामाला सोडायचं नाही, आपलं अंतःकरणामध्ये भगवंताचीच भक्ती करायची आणि भगवंतासाठीच करायची. ही जर भावना असेल तर देव एक क्षण पण आपल्याला सोडून दूर राहू शकत नाही. म्हणून काय तू करील नो हे महाराज परी पाहे विधी शुद्ध अंगी, म्हणले काय तू करणार नाही, सगळं करील, फक्त तुमचा अंतःकरणाचा भाव कसा ठेवा, शुद्ध ठेवा. कारण शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, ज्याचा भाव शुद्ध झालाय देव त्याच्यापाशीच आहे. देव प्रत्येक क्षणी त्याची निगराणी करतो. म्हणून फक्त आपल्या अंतःकरणाचा भाव शुद्ध ठेवून ती भक्ती करायची. तुकोबाराय म्हणतात, सामनी माझी साक्षीचे वचन येथे तो कारण शुद्ध भाव. म्हणून अंतःकरणाची शुद्ध भक्ती असावी, त्याच्यामध्ये मला ज्ञान व्हावं ही सुद्धा इच्छा नसावी. जर झालं तर ती देवाची इच्छा आहे, परंतु मला ज्ञान व्हावं ही सुद्धा इच्छा नसावी. एवढं निरपेक्ष भावनेने आपल्याला भक्ती करता आली पाहिजे, तर आपली भक्ती टिकल. या कलियुगामध्ये पण आपण टिकून राहील. कारण बघा, परमार्थाला लगेच नजर लागते, बाकीच्या आपल्या सौंदर्याला नाही लागायची, पण परमार्थाला लगेच नजर लागते. म्हणून आपला परमार्थ कसा आहे, झाकू नये. आपल्याला फक्त हा आपण उपदेश रूपाने आपला अनुभव मांडतोय, परंतु जी आपली भक्ती जेवढी आपण एकांतात करू ना तेवढंच आपल्याला आनंद प्राप्त होतो. कारण चार लोकांमध्ये बसून जर आपण भक्तीचं प्रदर्शन करायला गेलो तर त्याच्यातून जे सुख भेटत नाही ते सुख एकांतात उपभोगायला भेटतं. बघा, अनारक्षताईंचं म्हणजे मी स्तुती करत नाही, त्यांना कसं तरी होईल, परंतु सांगायचा विषय जर झाला तर त्या कलेक्शन करून येतात, आल्याच्या नंतर स्वयंपाक करतात, स्वयंपाक केल्याच्या नंतर तरी त्यांना भूक लागत नाही. तिथून पुढे ते एखाद्या साधकाला फोन करणार, ती 2-3 तास ते चर्चा होणार, संवाद होणार, आणि मग त्याच माणसाने सांगायचं की काहीतरी खा आणि मग झोपा. म्हणजे त्यांची तृप्ती त्यावेळेस होती ज्यावेळेस काहीतरी संवाद साधला जाईल, काहीतरी भगवंताविषयी, कारण भगवंताची स्तुती केली जाईल. कारण अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्मात्या म्हणले, दुसऱ्यांची स्तुती करू नये. करतच नाही तो भक्त, त्याला आवडतच नाही, कारण त्याच्या अंतःकरणामध्ये मुखामध्ये फक्त परमात्माच असतो. म्हणून बघा, यथामती यथावकाश, मला या ठिकाणी तुम्ही सर्वांनी बोलण्याची संधी दिली आणि जे असेल, जो माझा अनुभव आहे तोच मी मांडण्याचा प्रयत्न केला. कारण दिवसभर आज जास्त बिझी पण गेलं आणि बाळ मांडीव बसलंय, त्याच्यामुळं जशी दादांनी करून घेतली तशी मी सेवा केली. आपुल्या बळे नाही मी बोलत सका कृपावंत वाचायची, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगाची. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबां की जय, सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास बाबां की जय, सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग दादां की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हरी सगळ्यांना.